मंडळी, ही आहे तोफ, कलाल बांगडी नावाची, पंचधातूपासून बनवलेली खूपच मजबूत तोफ. आणि अशा आणखी 2 तोफा आहेत पुढं. किल्ल्यामध्ये खूप सारे भक्कम बुरुज, अभेद्य अशी रचना, विशाल आणि मजबूत तोफा आणि मोठे गोड्या पाण्याचे तलाव पाहायला मिळतात. येथील तलावांमध्ये खूप सारे मासे देखील आपल्याला दिसतात. किल्ल्याची रचना अशा प्रकारे केली आहे की किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कुठे आहे हे दुरून ओळखता येत नाही आणि चारही बाजूने फक्त बुरुजच दिसतात. या किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखले जाते, कारण हा किल्ला कुणीही जिंकू शकले नाही. 12व्या शतकात आफ्रिकेहून आलेल्या सिद्धी लोकांनी या किल्ल्याची निर्मिती केली. सिद्दी अंबर हा जंजिराचा पहिला नवाब होता. सिद्धी आणि मुघल यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मराठ्यांनी वारंवार आक्रमण करून सुद्धा कुणालाही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. संभाजी महाराजांनी 17व्या शतकात जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी इथून काही अंतरावर पद्मदुर्ग हा किल्ला निर्माण केला होता. जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलात तर इथला उत्कृष्ट असा मुरुडचा समुद्रकिनारा देखील नक्की पाहायला हवा. सह्याद्री डोंगररांगेतील वेगळ्या झालेल्या इथल्या छोट्या टेकड्यांना भिडलेला हा मुरुड बीच अतिशय सुंदर वाटतो.